तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, नुकताच एक असा अपघात झालेला आहे आपल्या इथं लोणावळा इथं कामशेतजवळच आपल्या इथं झालेला आहे. तर तिथं भुशी डॅमच्या इथं 5 लोकं म्हणजे 5 फॅमिलीमधली जी लोकं आहेत, पर्यटक आहे, ते भुशी डॅममध्ये जरा हे झालेत. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वाहून गेलेत ते, त्यांचा मृत्यू झाला तिथं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की पर्यटक तिथं येतात, इथं फिरतात आणि तसं काही दरवर्षी आपल्याला ऐकायला येतं. तर प्रशासनाने काय जबाबदारी घेतल्या पाहिजे, पर्यटकांनी काय जबाबदारी घेतल्या पाहिजे आणि आपले जे स्थानिक लोक आहेत जे तिथं आहेत त्यांनी काय जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे? तर तुमचं काय त्याच्याबद्दल म्हणणं आहे? सगळ्यात आधी म्हणजे तर काय माहिती आहे का, ही सगळ्यात म्हणजे दुर्दैवी घटना आहे ही. त्याच्यामध्ये ते कुटुंब होतं ते असं नंतर ऐकण्यात आलं की ते बाहेरनं आले होते ते लोक बाहेरून. भुशी डॅम तिथलं स्थानिकांनी सांगितलं की भुशी डॅम आहे, ओव्हरफ्लो झाला आहे बघण्यासारख्या ठिकाणी. तर त्यामुळं मग ते आपले आले फिरायला. तर पूर्णच फॅमिली होती जवळजवळ. व्हिडिओमध्ये 8-9 लोक दिसतात, त्यातले 5 लोक त्यातली दागावली. ते पाहून पाण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहात त्याच्यामुळे 5 लोक त्यातली लहान मुलं वगैरे. तर काय ह्याच्यात प्रशासन आणि स्थानिक लोक हे कुठंच कमी पडत नाही मेन म्हणजे. कारण त्यांचा रोल ते एकदम परफेक्टमध्ये ते त्यांचं हे. पण ज्या ठिकाणी लिहिलं आहे ना की धोका, की पुढे जाऊ नका, इथं धोका आहे, इथं ते अपघाताची जागा आहे. पण आपल्या लोकांना काय आलं माहिती आहे का, की थोडंसं अतिउत्साही होतात की इथं लिहिलं आहे मग पुढं काय आहे बघितलं पाहिजे, आपण तिथं गेलं पाहिजे. चुकीचं आहे. शासन तिथं जर फलक लावते, तुम्ही बघा रस्त्याने सुद्धा कुठं जर तुम्हाला वळण असेल ना, तर तिथं जे समजा रोडवाले आपले कोणी असतात PWवाले किंवा इतर कोणी ज्यांच्या हद्दीत ते हे येतात, त्यांनी पुढं लिहिलेलं असतं की पुढं वळण आहे, अपघाती वळण, अपघाती क्षेत्र. हे त्यांचा रोल एकदम परफेक्टच कधी पण असतो. शासन ह्याच्यात कुठंच कमी पडत नाही. फक्त ह्याच्यामध्ये पर्यटकांचा अतिउत्साहीपणा त्यांच्या जीवाशी त्यांना नडतो आहे हा. त्याच्यामुळं भुशी डॅमच नाही, इवन महाराष्ट्रामध्ये कुठेही जिथं जास्त पाऊस होतो तिथं पर्यटक येतात. तर या बिंदास आल्यानंतर काय होतं, स्थानिकांनाही रोजगार मिळतो, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगाराचे भरपूर साधे म्हणजे हे असतात की. आणि पाऊस हा तुम्हाला आपल्या देशात असा आहे की खूप नाही, आपलं ठरलेला ऋतू आहे. 2-3 महिने 4 महिने पाऊस पडतो, त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. पण असा घ्या की आपल्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, हा घ्या. त्या ह्याच्यात मग प्रशासनाला आपण दोष देणार, प्रशासन कमी पडते, शक्यच नाही. कसं कमी पडते? याच्यामध्ये आपली पण चुकी मान्य केली पाहिजे ना आपण. बरोबर आहे, पण पर्यटकांनी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी नेमली पाहिजे. कारण की इथं आमच्या जवळच कामशेतच्या इथं म्हणजे भुशी डॅम एक साईडला राहिला आणि कोंडेश्वर एका साईडला राहिला. परत इथं टाकवेच्या ह्या साईडला इकडे बरेचसे अंदर मावळाच्या तिकडे, पवन मावळाच्या तिकडं, नाणे मावळाच्या तिकडं बरेचसे तिकडे आमच्या इथं फिरायची ठिकाणं आहेत. तिथं धबधबे आहेत, तिकडं बरेचसे असे फिरायच्या ठिकाणी आहेत जिथं जास्त पाण्याचा साठा किंवा पाण्याचा प्रवाह जास्त असतो. तिथं बरीचशी लोकं एक फक्त फोटो काढण्यासाठी, एक मजासाठी पण जातात, पण फोटो काढण्यासाठी फक्त जातात. पण तिथं आपलं काहीतरी आपल्या जीवितहानी होऊ शकते, आपल्या भविष्य, आपल्या फॅमिलीसाठी. आपल्या फॅमिली बाहेर आपण लांबून आलेलो आहे, मुंबईवरून येतात, पुण्यावरून येतात, बरेचसे लांबून येतात. तर तिकडून आपण जेव्हा येतो, आणि तेच दुसरी गोष्ट तेच सांगायचं की जिथं लिहिलं आहे ना फलक आहे धोका, की पुढे जाऊ नका धोका आहे, स्थानिकांना विचारा भाऊ नक्की काय हा कशासाठी लावले प्रशासन, की नक्की इथं पुढे गेल्यानंतर काय. तुम्ही समजा तुम्हाला शासनाचं पटत नसेल तर तुम्ही तिथं स्थानिक कोणी गाईड असतील किंवा रेस्क्यू टीमवाले भरपूर लोक असतात, पोलीस लोक असतात, स्थानिक नागरिक असतात, युवक असतात, त्यांना तुम्ही विचारा की नाही हे लावले म्हणजे पुढं काही धोका आहे का आणि कशा प्रकारचा आहे, मग आम्ही जाऊ नको का, हे तुम्ही तिथं विचारा. आणि मग ते पुढचं पाऊल टाका की तुम्ही तुमच्या हे आपल्याला हा जो हे मनुष्य हे परत भेटत नाही जन्म. त्याच्यामुळं त्याचा पुरेपूर फक्त आनंद घ्या, आनंद घ्या. अतिउत्साही नका तुम्ही की आनंद घ्यायच्या भरामध्ये की मी वेगळं काहीतरी करेल नाही, तर वेगळं नका करू काहीतरी. बरोबर आहे मित्रांनो, बरोबर आहे भाऊंचं, बरोबर एकदम अगदी उत्तम बोललेले आहेत ते. तिथं आता 2 दिवसापूर्वी बातम्या बघायला येतात की प्रशासनाने कडक कारवाई केली, ठीक आहे केली आता. पण कितीतरी तिथं स्थानिकांचा किंवा आमच्या तालुक्यातील भरपूर तरुण असतील, महिला असतील, की तिथं त्यांचा आपला उदरनिर्वाह चालतो, की रोजचं कमवलं त्यांचं कुटुंब चालतं. पण प्रशासनाने तिथं धडक कारवाई केलेली आहे, एकदम मोठी कारवाई केलेली आहे. तिथं सगळं म्हणजे तिथं अतिक्रमण वगैरे हटवले, ठीक आहे अतिक्रमण हटवणं चांगलीच गोष्ट आहे. पण एक दुर्घटना घडली, खूप मोठीच घडली ती, त्याच्यामुळे हे पाऊल उचलायला लागलं. आणि ही जर घडली नसती तर हे पाऊल उचललं नसतं, स्थानिकांवरती ही कुऱ्हाड आली नसती. आता काय दुसरं प्रशासनाच्या बरोबर आहे मित्रांनो. पण आम्ही एकच गोष्ट सांगू शकतो की ज्यांना कोणाला इथं फिरायचं यायचं असेल, ज्यांना कोणाला काही ठिकाणी माहिती नसेल, तर त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला सांगावं. आम्ही इथले स्थानिक लोकच आहोत, आम्ही तुम्हाला नक्की सांगू, नक्की तुम्हाला मार्गदर्शन करू. भाऊंचा नंबर आहे त्यांच्या
तिथं दिलेला आहे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला भेटेल किंवा मग खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देऊ, आमचाही स्वतःचा नंबर देऊ. आपण माहिती टाकू हां, तर की तुम्हाला कुठेही फिरायला. हां, मेन म्हणजे आता गुगलवरती इतक्या गोष्टी सक्रिय आहेत, तुम्ही सर्च केलं तरी गुगल पण सांगते तुम्हाला बरोबर आहे. की पण एक स्थानिक- हे रॉंग आहे, स्थानिक चुकीचं माणूस आहे. एक जास्त सांगू शकतो हा, त्याच्याबद्दल. म्हणजे ते पण तुम्हाला ते गुगलवरती पण आहे आणि कुठं तिथे तुम्हाला गेल्यानंतर फिरायला स्थानिक असतं, हा तुम्ही थोडंसं कुठून येत आहे, कुठं तुम्हाला जास्त ठिकाणी, कुठं तुम्हाला थोडंसं दक्षता घेतली पाहिजे, एवढंच तुम्ही महत्त्वाचं आहे. मित्रांसोबत आला की तुम्ही कुठं जाऊ शकाल, तुम्हाला कुठं राहण्याची सोय असेल, काय असेल, आणि तुम्ही फॅमिली सोबत आलाल तर तुम्ही कुठं जाशाल, कुठं हा. खेळशाल, कुठं काही फक्त पाण्यामध्ये काय असेल ते. प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही, त्याच्यामध्ये आपले पण कुठं ना कुठं चुकी असती. आपलीच आहे. प्रशासनावरती ठप्पा ठेवणं एकदम चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे प्रशासन त्यांच्या परीने काम करत आहे, त्यांना आपण कुठल्याही प्रकारे नाव किंवा गालबोट लावू शकत नाही. एवढंच नक्की आहे की आता काय होणाऱ्या गोष्टी होतातच, पण त्या होऊ नये ह्या पण टाळता पण येऊ शकतात. आता ते जर तरचा विषय, पण फक्त आल्यानंतर पर्यटनाला या निसर्गाचा आनंद घ्या. निसर्ग तुम्हाला भरपूर काय देते, त्याचा तुम्ही फक्त आनंद घ्या. छोट्या धबधब्याच्या खाली जरी गेलं तरी तो पाण्यात भिजण्याचा आनंद आहे. अगदी मोठ्यात जायला पाहिजे, आपल्या जीवाची बाजी लावली पाहिजे, तिथं रिस्क घेतली पाहिजे, अजिबात नाही. मी स्पष्ट सांगतो, फक्त बरोबर आहे. काळजी घ्या, एवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे मित्रांनो, काळजी घ्या. इकडे फिरायचं यायचं असेल तर नक्की काळजी घ्या तेवढी. आणि जर का तुम्हाला माहिती नसेल, जर का काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला ते मार्गदर्शन प्रोव्हाइड करू. तुम्हाला आमचा फोन नंबर खाली दिलेला आहे. आम्ही नक्की तुम्हाला सांगू की इथं कुठं काही फिरायच्या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवरतीही दिसतील काही गोष्टी, काही कोणाच्या ब्लॉग असतील, काही असतील, पण आमच्याकडूनही तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते भेटेल. पण असे काही चाळे काही म्हणता येणार तसं काही करू नका की जेणेकरून तुमच्या फॅमिलीला, तुमच्या जीवाला काही धोका येईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.